नमस्कार मित्रांनो, एक्झाम वॉरियर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे प्राकृतिक विभाग आहे त्या प्राकृतिक विभागावर चर्चा करणार आहोत। लास्ट लेक्चरचा जर आपण विचार केला तर लास्ट लेक्चरला आपण महाराष्ट्रातील प्राकृतिक विभागाचं जे काही एक्सप्लेनेशन आहे, जे काही स्पष्टीकरण आहे ते आपण घेतलेलं आहे। त्यानंतर जो काही महाराष्ट्रातला पहिला कोकण किनारपट्टी नावाचा जो काही प्राकृतिक विभाग आहे यावर आपण चर्चा देखील केलेली आहे। मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू देखील शकता। त्यानंतर जो काही दुसरा सह्याद्री हा प्राकृतिक विभाग आहे, यालाच पश्चिम घाट या नावाने देखील ओळख निर्माण आहे। तर आज आपण या पश्चिम घाटावरच चर्चा करणार आहोत मित्रांनो। आणि तिसरा जो एक महत्त्वाचा भाग आहे प्राकृतिक, तो म्हणजे दख्खनचं पठार, त्याला महाराष्ट्राचं पठार किंवा महाराष्ट्रातील पठार असं देखील म्हणतात। तर यावर देखील आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण जो काही दुसरा प्राकृतिक विभाग आहे सह्याद्री, ज्यालाच पश्चिम घाट हे नाव देखील आहे, यावर आपण आज चर्चा करणार आहोत। बघा मित्रांनो, काय होतं, जो काही सह्याद्री हा भाग आहे महाराष्ट्रातला किंवा जी काही पर्वतरांग आहे, ही पर्वतरांग कोकण किनारपट्टीला लागलेली आहे। त्यानंतर या सह्याद्रीला महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक या नावाने देखील ओळख निर्माण आहे। आता प्रमुख जलविभाजक काय, का बरं, तर महत्त्वाचं म्हणजे ज्या काही महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नद्या आहेत, जसं की गोदावरी झालं, त्यानंतर भीमा झालं, त्यानंतर कृष्णा झालं, या तीनही महत्त्वाच्या नद्यांना ज्या उपरांगा आहे सह्याद्री पर्वताच्या, सातमाळा, अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, या तीन पर्वतरांगांनी या तीन ज्या काही महत्त्वाच्या नद्या आहे, आणि जर उत्तरेकडला आपण विचार केला, मध्य प्रदेशमध्ये जी काही उगम पावणारी तापी नदी आहे, ही देखील यामध्ये जर आपण पकडली किंवा आपण हिचा देखील यामध्ये समावेश केला, तर या पर्वतरांगांनी या दोन महत्त्वाच्या नद्यांना डिवाइड केलेला आहे। आणि ह्या ज्या पर्वतरांगांनी या दोन नद्यांना डिवाइड केलेला आहे किंवा या बाकीच्या नद्यांना डिवाइड केलेला आहे, त्या पर्वतरांगा या सह्याद्री किंवा या पश्चिम घाटाच्या उपरांगा आहेत मित्रांनो। बघा, जर आपण सातमाळा अजिंठाचा जर विचार केला तर सातमाळा अजिंठाने तापी आणि गोदावरी या दोन महत्त्वाच्या नद्यांना विलग केलेला आहे, अलग केलेला आहे, त्यांचं सेपरेशन केलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर जेव्हा आपण हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेचा विचार करतो, तर या पर्वतरांगेने गोदावरी जी नाशिक, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये उगम पावते, त्यानंतर पुणेमध्ये भीमाशंकर या ठिकाणी उगम पावणारी जी काही भीमा नदी आहे, या भीमा नदीला आणि गोदावरी नदीला हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगेने विलग केलेला आहे मित्रांनो। त्यानंतर जेव्हा आपण शेवटच्या पर्वतरांगेचा विचार करतो, ती म्हणजे शंभू महादेव, या शंभू महादेव पर्वतरांगेने सातारमध्ये जी काही उगम पावणारी, महाबळेश्वर या ठिकाणी जी उगम पावणारी कृष्णा नदी आहे, या कृष्णा नदीला आणि भीमा नदीला या शंभू महादेव या पर्वतरांगेने विलग केलेला आहे। तर या आहे सह्याद्री या पर्वताच्या प्रमुख उपरांगा, आणि म्हणून या उपरांगा सह्याद्री मधूनच बाहेर पडलेल्या आहे। म्हणून सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून देखील ओळखला जातो मित्रांनो। तर बघा, आणखी सह्याद्री बद्दल जर काही आपल्याला जाणून घ्यावं वाटले किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, ज्या पेपरच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे, तर जर सह्याद्रीच्या निर्मितीचा जर आपण विचार केला तर सह्याद्रीची निर्मिती मित्रांनो प्रस्तरभंगामुळे झालेली आहे। आता प्रस्तरभंग म्हणजे नेमकं काय, तर प्रस्तर म्हणजे जो काही आपला दगड असतो, तो दगड, तर याचा जो भंग होतो म्हणजे भूपृष्ठावर काही हालचाली झाल्यामुळे जो काही भूपृष्ठावर ताण येतो, त्या ताणमुळे त्या पर्वताला घड्या न पडता पर्वतामध्ये तडा जातो, एक प्रकारचा तणाव येतो, त्याच्यावर तडा जातो, आणि तडा झाल्यामुळे जे काही दगड, माती डोंगरावरून कोसळतात, अशा प्रकारे जी काही प्रक्रिया घडून येते, त्या प्रक्रियेला प्रस्तरभंग असं म्हणतात। आणि अशाच प्रकारच्या प्रस्तरभंगामुळे या सह्याद्री या पर्वताची निर्मिती झालेली आहे। त्यानंतर जेव्हा आपण सह्याद्रीच्या क्षेत्रफळाचा विचार करतो, जो महाराष्ट्रात सह्याद्रीने किती भाग व्यापलेला आहे, तर 12.2% इतका। बघा मित्रांनो, 12.2%, आणि हा भाग खूप महत्त्वाचा असा आहे कारण यावर नेहमी सातत्याने प्रश्न विचारले जातात, आणि क्लास 3 साठी तर सातत्याने यावर एक प्रश्न असतोच मित्रांनो। बघा, जर सह्याद्रीच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर सह्याद्रीने महाराष्ट्रामध्ये 12.2% इतका भाग व्यापलेला आहे, किंवा सह्याद्रीचं क्षेत्रफळ महाराष्ट्रातील 12.2% इतकं आहे। त्यानंतर जेव्हा आपण भारतातील सह्याद्रीची एकूण लांबीचा विचार करतो, म्हणजे
संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 1600 किलोमीटर इतकी सह्याद्री या पर्वत रांगेची लांबी आहे मित्रांनो। त्यानंतर फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित जेव्हा आपण सह्याद्रीचा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये तिच्या लांबीचा जर विचार केला मित्रांनो बघा तर 750 किलोमीटर इतकी लांबी महाराष्ट्रामध्ये सह्याद्री या पर्वताची आहे। आणि यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात। क्लास 3 च्या एक्झाम मध्ये तर एक प्रश्न पेटेंट असतो आणि ठरलेलाच असतो की सह्याद्री या पर्वतरांगेची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 750 किलोमीटर इतका सह्याद्रीची लांबी महाराष्ट्रामध्ये आहे। त्यानंतर जर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या सरासरी उंचीचा जर आपण विचार केला तर बघा सरासरी उंची 915.1220 इतकी सरासरी उंची सह्याद्री पर्वताची आहे मित्रांनो। त्यानंतर जर सह्याद्री या पर्वतरांगेमधल्या सर्वोच्च शिखराचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधील जे काही सर्वोच्च शिखर आहे आणि सह्याद्री पर्वतामध्येच असलेले जे काही सर्वोच्च शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई। आणि या कळसुबाईच्या उंचीचा जर आपण विचार केला तर 1646 किलोमीटर याची इतकी उंची आहे या शिखराची। महाराष्ट्रातलं तर हे उंच शिखर आहेत आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेलं नगर या जिल्ह्यामध्ये वसलेले हे एक पर्वत आहे किंवा शिखर आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आहे हा आपला महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत। त्यालाच दुसऱ्या नावाचा जर आपण विचार केला तर त्यालाच पश्चिम घाट या नावाने देखील ओळख निर्माण आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आणि प्राकृतिक विभाग जो काही आपला तिसरा प्राकृतिक विभाग आहे याबद्दल देखील माहिती जाणून घेण्यासाठी म्हणजे दख्खनच्या पठाराबद्दल देखील माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या एक्झाम वॉरियर या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर विथ सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।